माझं नाव संजय चिंतामण कुलकर्णी आहे। मी इमाचं वेस्टर्न रिजन कमिटीचा चेअरमन आहे। ह्या पर्टिक्युलर हे जे ऑकेजन आहे त्या ऑकेजन हे इलेक्रामा 25 याची माहिती देण्यासाठी आम्ही इथे नाशकात आलो। इलेक्रामा 25 इलेक्रामा हे जगातलं वर्ल्ड मधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी। याच्यामध्ये जी माणसं विजिट करण्यासाठी येणार आहेत, गेल्या वर्षी ही 4 लाख लोक विजिट करायला आली होती भारतातून आणि परदेशातून। या वर्षी आम्ही अँटिसिपेट करतोय साधारणपणे 5 लाखाच्या आसपास फुटफॉल होईल, विजिट करायला लोक येतील। त्याचप्रमाणे एक्झिबिटर्स इथे आहेत। हे एक्झिबिटर्स 1100च्या वरती आहेत आणि हे जे एक्झिबिटर्स आहेत ह्याच्यामध्ये स्मॉल स्केल मधले आहेत, मीडियम स्केल मधले आहेत, लार्ज स्केल मधले आहेत। संबंध जो एरिया आहे एक्झिबिशनचा तो काही लाख स्क्वेअर फूट मध्ये कव्हर केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये परदेशातल्या लोकांचं पेव्हिलियन देखील आहे। थोडी गंगा उलटी वाहते। आपण परदेशामध्ये जात होतो, परदेशातली लोक आता आपल्या इथे त्यांचं पेव्हिलियन घेऊन येतात आहे। US मधून लोक येतात आहे, जर्मनी मधून येतात आहे, युरोप मधून येतात आहे आणि अशा पद्धतीचं हे इलेक्रामा आहे आणि फार मोठा रोल घेतलेला आहे कारण हे इमाचं फ्लॅगशिप एक्झिबिशन आहे। ह्याच्यामध्ये जर्मनी ही फोकस कंट्री आहे। फोकस कंट्री मध्ये स्पेशल कंट्री आहे। त्यांनी तिथे स्वतः एक पुढाकार घेऊन इलेक्रामा मध्ये ते येतात आहे। फ्रान्स ही असोसिएटेड कंट्री आपल्या बरोबर आहे इलेक्रामा मध्ये। 70 कंट्रीज, 600 फॉरेन बायर्स, 600 फॉरेन बायर्स ही एवढे सगळं लोक तिथे येणार आहेत आणि पहिल्यांदा कंट्री ही ऑस्ट्रेलिया, US आणि ऑस्ट्रिया इथली ही लोक इथे येणार आहेत। म्हणजे बघायला गेलं तर आज इलेक्रामा की जे आपल्या भारतामध्ये झालं, ॲज अ भारतामधलं ते एक्झिबिशन आज इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि इंटरनॅशनल लेवलला लोक येत आहेत, कुतूहलाने येत नाही आहेत। तर आमच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकतात का हे पाहण्यासाठी येतात।